महादेव, तुमचं परत एकदा स्वागत करतो माझे MH सायकल बापा या यूट्यूब ब्लॉगवर. तर काल या ठिकाणी मंदिरात विश्राम गेला होता. तर गुगल मॅपने थोडं फसवलं आपल्याला, पण 10 किलोमीटरच्या प्रवासानंतर मंदिर भेटलं, त्यामुळे या ठिकाणी व्यवस्था झाली होती. आता निघतो आहे. आता इथून बघूयात गुगल मॅप. तर आता काय, कधी कधी गुगल मॅप चांगलं दाखवते, कधी कधी त्याला पण माहीत नसते की रोड चांगले. आता बघू, चला निघूया आता. तर पाहू शकताय लांब लांबपर्यंत शेती. काय मग काळ आपण जरा बसलो होतो. आता 13 किलोमीटरनी बघूया कुठलं काय. साईडने कुठं दुकानं देखील दाखवत नाही. आपल्याला चहा घ्यायचा होता. बघूया 13 किलोमीटरच्या नंतर काय भेटलं तर मित्रांनो, 25 किलोमीटर प्रवासानंतर आता हायवे लागला आहे आपल्याला. तर आता पुढं चहा पाण्यासाठी थांबावं लागणार आहे आणि एक ब्रेक देखील घ्यावं लागणार आहे. तसं तर आपण 30 किलोमीटरला ब्रेक घेत असतो आहे, पण आता सकाळीपासून काहीच नाही घेतलेलं, त्यामुळे आता पुढं बघू, चहा पाणी करूयात. जर नाश्ता भेटला तर नाश्ता करून मग परत प्रवासाला सोबत करूयात. हायवे लागला आहे आपल्याला. तर मित्रांनो, त्या ठिकाणी हायवेवर निघलो होतो मी, पण या हायवेवर काही दुकानं सापडा. तर पलीकडे एक चहाचं दुकान आहे, तर त्या ठिकाणी आपण चहा घेतो आहे आता. तर चला मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आपण पलीकडून जात होतो. पलीकडे काही दुकानं सापडले नाही आपल्याला. एक आधी दुकान सापडलं होतं, पण आपण विचार केला की पुढं जाऊन चहा पिऊयात. तर त्या ठिकाणी सायकल लावली आणि पाहू शकताय आपले शिवप्यारी त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी चहाचं दुकान सापडलं आपल्याला. तर या ठिकाणी दादा चहा बनवतात, पाहू शकताय चहा बनतोय. तर आता गरमागरम चहा पिणार आहे आपण. जरा थांबूयात, कारण की आपण सकाळपासून एक 30 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. 25 किलोमीटरला ब्रेक घ्यायचा होता, पण ब्रेक घेतला नाही आपण. त्यामुळे सकाळपासून 30 किलोमीटर चाललेलो. तर एक छोटासा 20 मिनटाचा ब्रेक होते आपण, 20 मिनटाचा. परत चहा घेऊन परत प्रवासाला सुरुवात करूयात. तर या ठिकाणचा अशा प्रकारे हायवे पाहू शकता. या ठिकाणी नायरा पेट्रोल पंप देखील आहे. तर नमस्कार मित्रांनो, 5 वाजत आलेले आहेत. सकाळपासून आपण 130 किलोमीटर प्रवास झालेला आहे आज पूर्ण. तर आता एक 7 किलोमीटरवर हनुमंतरायाचं मोठं मंदिर आहे. त्या ठिकाणी थांबण्याची देखील व्यवस्था आहे. तर त्याच ठिकाणी आपलं आजचं मुक्काम असणार आहे. बघू शकता मित्रांनो, आपण आलोय आता मानस हनुमंत धाम. तर या ठिकाणी बघूयात आपली काय राहण्याची व्यवस्था होती का. तर नमस्कार मित्रांनो, आपण हनुमंत मानस मंदिर आहे या ठिकाणी पोचलेलो आहे. तर या ठिकाणी हॉल आहे, या ठिकाणी आपली आजची व्यवस्था आहे. तर सायकल या ठिकाणी लावलेली आहे. आत्ता स्नान वगैरे केलेलं आहे मी. तर आत्ता जाणार आहे हनुमंतरायांचं दर्शन करण्यासाठी. तर इथला परिसर पाहू शकता, खूपच भारी. थोड्या वेळा आपण सर्व काही टूर करणार आहोत तिथं, त्यामुळे वॉक कंटिन्यू करा. अशा प्रकारे या ठिकाणचा परिसर आहे, पाहू शकता. तर आता हनुमंतरायांचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत आपण, त्यामुळे वॉक कंटिन्यू करा. हे मंदिर आहे हनुमंतरायांचं, या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत आता. तर या ठिकाणी पाहू शकताय आपले भोले बाबा आहेत. आतमध्ये शिवलिंग आहे, पाहू शकताय. 1 2 3 6 7 8 9 10 11 टोटल 12 शिवलिंग आहेत, पाहू शकताय.